ಆಗುವುದು ದೇವಾ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿಸಿದ ನನಗೆ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆದೇ ಆಗುವುದು ದೇವಾ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿಸಿದ ನನಗೆ ಕಣ್ಣು ಕಾಣಲಿಲ್ಲ ಕಿವಿ ಕೇಳಲಿಲ್ಲ ಮನಸ್ಸು ಊಹಿಸಲಿಲ್ಲ ನೀ ನನಗಾಗಿಟ್ಟಿದನು ಓ ಕಣ್ಣು ಕಾಣಲಿಲ್ಲ ಕಿವಿ ಕೇಳಲಿಲ್ಲ ಮನಸ್ಸು ಊಹಿಸಲಿಲ್ಲ ನೀ ನನಗಾಗಿಟ್ಟಿದನು ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆದೇ ಆಗುವುದು ದೇವಾ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿಸಿದ ನನಗೆ. Praise the Lord. Hallelujah. आणि परत्यान तुमच्या मुखार येऊन मगाच्या भावने बहिणीनो देवान म्हाका जेजू क्रिस्तान आज तुमच्या मुखार आपण हाडल्याक हांव वर्तो संतोष पावता कित्याक म्हणल्यार संदेश व्होवन हाडटल्याची पावलां कितली सोबीत म्हूण देवाचे उतार सांगता तशी जाल्ल्यान आज तुमच्या घरांनी तुमच्या मुखार हो संदेश हाडूंक देवान म्हाका फावो केला. वय मोगाच्या भावने बहिणीनो आज हाडलो संदेश नितीवंत म्हणल्यार कोण वय आज नितीवंत जाल्यात गी समाजान नितीवंत जावंक आसात गी वा किती आमच्या जिवितांत जावंक आसा ह्या विशयान हांव उलोवचेर आसा. ताचे पयले आमी दोळे धांपून इल्लो वेळ आमी मागणे करया आनी ह्या संदेशा बसत आनी ह्या सर्व देवाच्या उतरां बसत ताचे जाणवाये बसत आनी आमी आज उलोवचो संदेश हर एक लोकांच्या काळजा आत्म्या मनांत कार्य करीशे जेसू क्रिस्तस हे कार्य करून दे म्हणून मागया. आतां आमी दोळे धांपया आनी मागणी करया. मोगळा जेसू तुका हांव अर्घ दिता बापा आयचो वर्तो दीस तुवें फावो केलाय आज वारे उदा खाण जेवण हर एक तुम्ही म्हाका फावो केलाय आम सर्वांक फावो केलाय तुझे अनॉयंटिंग वयसोम्या तुजो पवित्र आत्मो आमचेर तुवें दिलाय सोम्या आमकां तूं चलयते आसाय आमी गेल्ल्या कुशीन आमकां भलायकी समाधान वयसोम्या आमकां जैत वयसोम्या आम हर एक देवाच्या भुरग्यांक तूंच राखून सांबाळून व्हरते आसाय. हो ह्यो व्हिडिओ ह्या हो संदेश आयकतला हर एक भुरग्यांक तुवें आशिर्वादान भरलाय वयसोम्या तांचो फोन येता आसतना जावं दी तांणी उलयता आसतना जावं दी तांच्या घरा भेट दिता आसतना जावं दी वयसोम्या जेजू वरती कामा केलाय सोम्या वयसोम्या आमी ते पळयला सोम्या दोळांनी आमी वयसोम्या ग्रासून पळयला सोम्या सकून पळयला सोम्या तुवें केल्ली कार्या वय मोगळा जेजू आज तुज्या पांयतळा रावला सोम्या वय तुजो संदेश दी सोम्या म्हज्या लोकां पसत म्हज्या कोंकणी लोकां पसत कितें हांवें उलयचें तें म्हज्या जिबेन घाल सोम्या तुजे जणवाये प्रकार हांवें उलोवंक मनशाची जणवाय नाका सोम्या सर्गींची जणवाय पवित्र आत्मा म्हाका चलय म्हजो कूड आत्मो प्राण तुज्या हाती समर्पण दिता वयसोम्या जेजू कितें हांवें चूक केला हांव बक्षणे मागता प्रत्येक जण संदेश आयकतला लोकां पसत गे हांव बक्षणे मागता तांच्या तकलेतून पांयतळा म्हणजे तकलेतून पांयतळा पर्यंत तुजे रगत ठेवून येवन दे ह्या एक संदेशाक आडकळाची सर्व सैतानाची कुतंत्रां कुयुक्ती ओ पिडा आनी कितें नालिसाय असमाधान जेजू तुज्या नांवान ब्रेक करता बापा आनी तुजे रगत शेणयता सोम्या जेजू आनी आमकां संदेश आयकत आसतना हर एक लोकांक तो स्पष्ट अर्थ जाय सारके पवित्र आत्म्या तूं उलय म्हणून मागता हे मागणे करता तुज्या बळवून पुता नजरेत जेजू क्रिस्ताचे नावे आमेन. प्रेज द लॉर्ड. विशेष तरान मोगाच्या भावनो भयणीनो आज तुमचे लागी हांव उलोवचे विशय ही जावन आसा नितीवंत. सबार जण संदेश करता आसतना अशें उलयतात आनी तुमी आणखी पातकी जावन आसात तुमी आणखी पातकांत आसात वा तुमी आणखी देवा थंय नात ना म्हणल्या बरें उलयतात वा थोडो संदेश अशें काडटात की आमी खंय आसा म्हणून आमी कन्फ्युजन जाता. निजाय की जेजू क्रिस्तान कितें केलां पवित्र पुस्तक कितें म्हणटा ह्या विशयांत आमी समजून घेवचे भोव गरजेचें. कित्याक म्हणल्यार तुका ही पवित्र पुस्तकाची समजणी ना तर तुज्यान देवाचे राज प्रगट करूंक जायना. तुज्यान देवाचे राज प्रगट करूंक तितलेंच न्ही तूं देवा थंय कोण म्हूण तुका कळीत ना जाल्यार देवा थंय तूं कोण जावन आसाय म्हणून तुकाच कळीत ना जाल्यार संदेश कशे प्रगट करीत. तशें जाल्यार मोगाच्या भावनो भयणीनो आज तुमचे लागी हांव उलोवची विशय अशी जावन आसा नितीवंत म्हळ्यार कितें देवान हांगासर सांगता आसा देवाचे उतार कोणूच नितीवंत ना म्हणून सबार जाण सांगून सोडतात आनी त्या विशयान उलयतात. ते जाल्यार क्रिस्ता थंय आयिल्ली कोण जावन आसात आमी नितीवंत जाले हांव गी ना गी आनी देवाचे उतार कितें म्हणटा हे उतार उलयले सारखे आसा हे आमी सकट समजून घेवच्या बरी. आज आमी उलयुया आज आमी आयकुया. ओ रोमाकारांक बरयल्लें पत्र अध्याय 3 वाक्य 10 थावन 14 पर्यंत रोमाकारांक बरयल्लें पत्र रोमन्स चॅप्टर 3 वर्स 10 to 14 आज आमी वाचून घेवया. थंयसर रिपीट के म्हणटा कोणूच मनीस नितीवंत नाही कोणूच मनीस नितीवंत नाही. नितीवंत म्हणलो
दा वाक्यातून वाचते असा अध्याय 3 नीतिवंत म्हणलोसना एकलोपणीना जाणतो साव देवाक सोदतलो साव एकलोईना सर्व मनीस देवा थंय पयस सरल्यात आनी सुकून पडल्यात देखून बरे आदारतलो कोणूच ना एकलोईना तांचो गळो उक्तो केल्ल्या मेल्ल्यांच्या फोंडाभरी तांच्या जिबेनी खेळतात ठक्की उतरा तांच्या वटा थळा असा वीक मारेकार तांच्या तोंडार सवेशिराप बरोवन ओमतात हंगसर रोमकारां बरयल्या पत्रांत ओ सान पावल अशें उलयता आसा की ओ हर एक मनीस नितिवंत न्हय म्हणल्या बरें उलयता आसा हे विशय कोणा विशयात उलयता आसा कित्याक उलयता आसा मोगाचे भावन भयणीनो सबार सेवक हे संदेश करतात आयल्या हर एक लोकांक जेजू क्रिस्तान आयल्या हर एक लोकांक हो संदेश सांगून आमी अनितिवंत म्हणल्या बरी उलोवन सोडतात निसाय की जेजू क्रिस्तान आयल्या ह्या उतराकिंता पयल्यो हो कोणा विशयात उलयता म्हणल्यार पोरण्या सोल्ल्याच्या लोकांक उलयता आसा पोरण्या सोल्ल्यांत आसल्या हर एक लोकांक उलयता आसा जेजू थंय क्रिस्ता थंय येवंक नात तांच्या विशयांत उलयता आसा कितें म्हणून म्हणटा म्हणल्यार नितिवंत मेळ्ळोच ना वय पोरण्या सोल्ल्यांत वय जेजू क्रिस्त हे पर्यंत कोणूच नितिवंत म्हणलो नासलो कित्याक म्हणल्यार आवयच्या गर्भांत आसतनाच ते पातकी जावन आसले आवयच्या गर्भांत आसतना कितें जावन आसले पातकी जावन आसले पूर्ण आदामांत हांव आयला हर एक पातकाक ते अनितिवंत जावंक पावले पूण ते देवाक सोदल्यार गी देवा सांगता आसून आसल्यार गी सबार पातकान ते पडले चिंतन पडले दावीद राय कितें जाते आसा तो कोणा वट्ट उरियाच्या बायले सांगता ताका गरज नासली थंय तो पातकान पडता कुडीन तो पातकान पडता पूण हांगासर सांगचे कितें म्हणल्यार देवाक सोदतलो त्या खातीर कितें म्हणटा पूण एकलोईना जाणतो जावं देवाक सोदतलो जावं एकलोय नातलो परमेश्वरांत एकलोय नातलो जाणतो जावं देवाक सोदतलो जावं कितें जावं दी ते कित्याक म्हणल्यार तांकां आणखी सडवण मेळोवंक नासली तारण मेळोवंक नासले सर्गींचे रास कितें म्हूण कळीत नासले तशें जाल्ल्यान जाणतो जावं देवाक सोदतलो जावं एकलोय नितिवंत ना म्हणून हर एकलो सुकलोवन पडल्यात म्हणून देवाचे उतार सांगता तांचो गळो उक्तो केल्यार मेल्ल्याच्या फोंडा बरी अर्थ कितें म्हणल्यार तांच्या जिवितांत गळो उक्तो केल्यार मेल्ल्याच्या फोंडा बरी म्हणल्यार हर एक कूड पातक्यान बुडून गेल्ली पातकाक म्हणल्यार तांकां सुटका नासले शिरापान विशयान जावं दी पातकांतले जावं दी वायटा विघ्नांतले सैतानाच्या पासांतले हर एकले काळोखाच्या अधीन आसले सैतानाच्या अधीन आसले तशेंच जावन कोणी मनीस नितिवंत ना म्हणून सांगते आसा आनी तांच्या जिबेनी खेळतात ठक्की उतरां म्हणल्यार हर एक म्हणजे तेणे उलोवची नास पाड उतरा तांच्या जिबेंत उलोवची तांचे असमाधानी उतरा बरे उतार आसना हर एक घडये पाड उलोवचे तशें जाल्ल्यान ठक्की उतरा आनी तांच्या वांटा तळा आसा मारेकार वीख मोगाचे भाव भयणीनो वांट म्हणजे बारीक वांटा तळा म्हणल्यार जीब वांटा भितर आसची ती उलयता आसतना आमी सांबाळूंक आसा कितले जाणांक ती जिबे मुखांतर आज दुख जाल्ले आसा जिबे मुखांतर कितले जाणांक तांचे जिबेत नाश जाल्ले आसा जिबेन ल्हान उलयल्या बऱ्या उतरान जावं दे बऱ्या उतरान बरें जाल्ले आसा पाड उतरांनी सबार जाणांची जिबीत नाश जाल्ले आसा ते जावन तांच्या जिबे तळा वा वांटा तळा आसा मारेकार वीक म्हणटा आनी तशें तांच्या तोंडांनी सावेशिराप भरून ओमतात परमेश्वरांत आसल्ल्यांक वा संवसारी मनशाच्या जिवितांत हेत देव सांगता हांगासर रोमकारांक बरयल्ल्या पत्रांत स्पश्ट कळून येता आसा की कोण सकळ जेजू क्रिस्त थंय नात तांणी जिवितांचे जिवीत अशेंच तांणी नितिवंत न्हय जेजू क्रिस्ता थंय आयिल्ल्यान म्हणून उलयना हे विशय जेजू क्रिस्ता थंय नातल्या मनशा विरोध ताका कोणच पूण जेजू क्रिस्त येवच्या पयले की उलयला विशय येवच्या पयले ते सकळ मनीस आनी नितिवंत जावन आसले पूण जेजू क्रिस्त आयिल्ल्या उपरांत कितें जाता मनशाकिंता कीर्तनकारान बरयल्लें पत्र कीर्तन अध्याय 14 कीर्तन अध्याय 14 वाक्यां 2 आनी 3 कीर्तन 14 वाक्यां 2 आनी 3 हांगासर सांगता पळय हे उतर हांगा आसा कितें म्हणल्यार 2 आनी 3 सर्गीत हांव सर्वेस्पर मनशाचेर नदर मारता देवाक सोदतलो एकलो तरी शाणो आसा काय म्हूण पळयता सगळ्यांनी वंकडी वाट धरला सगळ्यांची साल खोटी जाल्या बरे ते करतलो कोणूच ना एकलो पर्यंत ना म्हणटा म्हणल्यार अर्थ म्हणल्यार पोरण्या सोल्ल्यांत जेजू क्रिस्त हे पर्यंत कोणी एकलो नितिवंत नासलो
कोणी एकलोय नीतिवंत, कोणी एकलो बरो करतलो म्हणल्यार देवाच्या राजांत आसतली पूण ती पातकान पडलात. समोर जण देवाच्या राजांत आसली तांणी डाऊट केला, देवाच्या राजांत आसली देवाच्या विशयांत तांणी संदर्भ आयला टायमार क्षीण उलयला, पूण परत्यान सारखे जाणा ती जाल्यार की देव सांगते आसा हांगा सर्गीत हांव सरस्पर मनशाचेर नजर मारता कितें म्हणून देवाक सोदतलो एकलो तरी शणो आसा गाय म्हणून पळयता. सगळ्यांनी वंकडी वाट धरला, सगळ्यांची साल खोटी जाला, बरे ते करतलो कोणूच ना, एकलो पर्यंत ना म्हणून परण्या सोल्ल्यांत मगच्या भावने भयणींनी सगळ्यांनी वंकडी वाट जाल्यार की मोशेची जिबी धरल्यार की पयलो तो देवा येवच्या पयले तो मस्त पातकान पडून आसलो. देवाच्या उतराक अविधेय जाल्ल्यान ताणे धांवन वचचे पडले, एकलो खुनी करीचे पडले, पूण देवाचं मोगान, देवाच्या कृपेन, देवाची विसवण ताका परत्यान नीतिवंत करूंक लायता. या बऱ्या वाटेक ताका चलयता. पूर्ण संपूर्णतेक आयिल्लो वेळो संपूर्ण एकलोच तो जावन आसलो जेजू क्रिस्त. हालेलुया. हांगासर सांगता पळय आमी आतां कोण जावन आसा. पोरण्या सोलांची काणी अशी जाली. नव्या सोल्याची कितें आतां? नव्या सोलांत आसली सगळी फातकी घी वा अनितिवंत घी. नीतिवंत कोणच ना म्हणता देवाचे उतर. आम्ही नीतिवंत नाही किती जाल्यार मगच्या भावन भयणीनो जेजूक वळखताली. ऐकून घ्या, जेजूक वळखताली. हर एक लोक जेजूच्या वाटेर चलतलो तो नीतिवंत जावन आसा. कित्याक म्हणल्यार ताणे कितें केला म्हणून आमी वाचून पळया. रोमाकारांक बरयल्ले पत्र अध्याय 10 वाक्य. रोमाकारांक बरयल्ले पत्र अध्याय 10 वाक्य 9 आम्ही वाचया. 9 आणि 10 रोमाकारांक बरयल्ले पत्र अध्याय 10 वाक्य 9. जेजूस स्वामी म्हणून तुझ्या वाटांनी तू परगट उंचरशी जाल्यार आणि देवान ताका मेल्लांतलो उठयलो म्हूण तुझ्या काळजांत सत्पंशी जाल्यार तुका सडवण मेळटली. जेजूस क्रिस्त स्वामी म्हणून तुझ्या तोंडाक उसारणी करचे जाल्यार मोगाच्या भावन भयणीनो पयले जावन तुम्ही क्रिस्तांत येवच्या पयले तुम्ही उसारणी करूंक आसा. उसारणी म्हळ्यार कितें? स्वामी जेजू क्रिस्त सोडवणदार मेस्सिया देव सर्गांतल्यान देऊन येवन म्हजे पासून आपल्याचे रागात येवन म्हजे पासून ताणें सोडवण केला आणि म्हाकाच ताणें सुटका दिला म्हणून तुम्ही तुझ्या तोंडान उसारणी करूंक आसा. समाजान ते खरी नात आणि देवा थंय येतात कोणे करीचे तुम्ही करूंक आसा तोंडांत तुमच्या काळजांत ते उसारणी जावंक आसा. कित्याक म्हळ्यार तुम्ही जेजू क्रिस्ताक तुम्ही उसारणी केल्ल्या वेळार जेजू क्रिस्त तुमचो सोडवणदार जाता, जेजू क्रिस्त तुमचो धनी जाता, जेजू क्रिस्त तुमचो देव जाता. कित्याक म्हळ्यार तुम्ही पयले तोंड उक्ते करून उसारणी करूंक आसा. तुम्ही करूंक ना तर कोणे करचे ते जाल्यार. आणि सर्व सेवकांनी ते हर एक रेती खायल्या वेळार जावं दी, मागण्या केल्ल्या वेळार जावं दी, कोणी नवी मनशां आयल्या वेळार जावं दी, देवा ते पयले टायमार आयिल्ले मनशां जाल्यार तांकां तांणी रावून घेवची आणि तांचे तांणी उसारणी करीचे. कित्याक म्हळ्यार तांणी सरेंडर जाल्यार जेजूक आणि तांकां करूंक कळना. आता एकलो नवो मनीस येता ताका मागणे करूंक कशें येना, ताका हांवें रावून घेवन रावू तूं मागणे जालो उपरांत रावू आणि हांव तुका एक उसारणी करता. तुका खुशी आसल्यार तो कोणीय जावं दी, खंयचोय जाती जावं दी, मात भेद खंयचोय जावं दी, जेजू क्रिस्ताक स्वीकार करूंक ताणें खुशी वेले जाल्यार ताचे तावन हेच अध्यायाचे वाक्य काण तुवें उसारणी करूंक आसा. कितें उसारणी? जेजूस स्वामी, जेजूस सडवणदार, नीज देव आणि संसार उचलो ताचे थावनच ताणें आमच्या वसत ताचे रागात कूड आणि ह्या संवसारांत ताणें कश्ट सोंसले. आमकां ताणें सुटका दिली पातकांतले, यमकोडांतले, नासांतले आणि सर्व शिरापांतले ताणें आमकां सुटोवन तो पाताळाक वचून सैतानाचो अधिकार नाश करून बापाच्या उजव्याक वचून बसला म्हणून हांव सत मानता आणि म्हजे जिवीत ताका सरेंडर करता. हांवें केल्ली चूक वळखून घेता म्हणून ताणें सांगल्या वेळार ताच्या जिवितांत हे सर्व मागणे करता. तुज्या नजरेर जेजू क्रिस्ताचें नांव म्हणटा आसतना तो देवा थंय नूतन सृश्टी जाता, म्हणल्यार नवी रचना जाता आणि नवी रचना जावन तो बदलता. तशें जावन ताणें उसारणी करचें इम्पॉर्टंट. पूण ताणें उसारणी केल्लो मनीस कित्याक काळजाच्या भवार्थाद्वारे तुका देवाचे नित्यवंतपण तोंडाच्या उसरणेद्वारे तारण तुका लाभता. किती लाभता? देवाच्या तुम्ही उसारणे वरवीं तुझ्या भावार्थ वरवीं जेजू क्रिस्ताचे नित्यवंतपण तुका मेळटा. जेजू क्रिस्ताचे नित्यवंतपण कोणाक मेळटा? तुका मेळटा. आणि तू देवाचो भुरगो ह्या कडेन जाते, देवाची तू देवाचो फरसा, देवाचे स्वादायज तुका मेळटले.
जगनापर्यंत तू उसारणी करते उसारणी केलो मनीस या जेजूच्या पायात आयलो मनीस जेजूच्या वाट्यार चलतलो मनीस तो अनित्यवंत नाही तू नित्यवंत जेजू ख्रिस्तात थंय जालाय आणि कोणी तुका अनित्यवंत असाय तुम्ही सर पातखान पडल्यात हांव सारको असा आणि आम्ही सक्कर सारखे आसात हांव बरो ना 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 तुम्ही बरी आसात हांवगी बरो जाला तुम्ही सुटका मेळ्ळा म्हाकाय सुटका मेळ्ळा तुमकांय देवाचे दायज मेळ्ळा म्हाकाय मेळ्ळा आणि आम्ही सर्व देवाची भुरगीं देवाची नित्यवंत परसा जावंक पावला पयर पोरणे चल्ल्यांत नित्यवंत म्हणलो एकलोय नातलो पूण आज जेजू क्रिस्ता थंय हांव आनी तूं नित्यवंत जावंक पावलात मोगाच्या पावन भयणीनो आणि कोणी तुमकां नित्यवंत पातकी आणि हांव पातकी म्हणून हाड्डे पडून घेवचे खंयचेय ना कित्याक म्हणल्यार तुम्ही एक परचे भडून गो जालाय आता सर तुम्ही आता पातका करताय थोडा परचे आमच्या उत्तरांनी खरण्याने जेजू लगे मग बोक्साने मग सोम्या हांवें वय केली आज चुकोवन गी म्हाका कळी जावन म्हाज्या कुडीन गी मनान चिंतन्यान करण्यान आत्म्यान थॉट्सांत हांवें केली जाल्यार जेजूच्या रक्तान हांव बोक्साने मागता आनी दिमेर पडोवन माग सोमी तुका तेच घडये सुटका दितलो तेच जावन आसा हर एक दिसाचे मागणे मोगोच्छनो पातकाचे बोक्साने जोडचे सकाळी सांजेर दनपारा हर एक घडी तुका चुकोवन पडले बघता त्या घडी खंय आस तूं सोडून येते गी बसर आसते गी आनी खंयच्या कामाच्या जाग्यार आसते त्याच घडी थंयच तूं मागणे कर मोठव्यान तोंड सोडून देव तुका त्याच घडी बोक्साने दितलो हालेलुया आणि खंय तुवें धांवाची म्हणून ना तशें जाल्यार कित्याक काळजाच्या भवार्थाद्वारे तुका देवाचे नित्यवंतपण लाभता हालेलुया तू जावन आसय देवाचो नित्यवंत वा नित्यवंतपण तुका देवा थावन जेजू क्रिस्ता थावन ऑलरेडी मेळ्ळा आणि तू नितीन असलो देवाची परसा कोणी तुका आणि हांव एक पडचे एक व्हिडिओ सेवका थावन आयकत असताना सबार सेवक मागणे करता असताना आणि थोडी जाण सांगतात आणखी आम्ही पातकी केम कशी जाता तुम्ही पातकी जेजू कोण काढली देवाच्या राजंत असलेली ती पातकी नाही नित्यवंत परसा देवाच्या राजाची भुरगी जावंक पावला तुम्ही आणि कशी तुम्ही पातकी म्हणून कित्याक म्हणल्यार सैतान तुमच्या जिवितांत आणखी खेळोवंक पळयता त्या वेळार तुम्ही सांगायचे जेजूच्या रक्तान हांव दिवन नितळ जाल्लो नित्यवंत जावंक पावला तशें जाल्यान भवार्थाच्या उसारणे वरवीं हांव आज नित्यवंत जाला पळया मोगोच्छनो जेजूक सोमी सोडवंदार म्हणूंक कोणा कडेन वचून सांगा क्रिस्ताचीत म्हणून आसलेल्या लोकां कडेन अळे जेजून सोडवून दिला तुका म्हणल्यार कळले सबार अन्य देवाची नांवां सबार सांता सांतिणीची नांवां खाण जाल्यार सांगतात जेजूची नांव काडूंक तयार ना कितलो कश्ट पळय भावार्थ म्हणल्यार तो भावार्थान फात येवचें म्हणल्यार तांकां जायना तुमकां जाता म्हाका जाता कित्याक आमी सोम्याक आमी सोदून काडला सोम्या ते आमी आयल्या सोम्यान आमचो मोग केला तो मोग आमी फळयला हालेलुया प्रेज गॉड मुखार आमी वयता आसतना तेच रोमाकारांक बरयल्लें पत्र अध्याय 3 वाक्य 20 आनी 2 थावन वाचता अध्याय 3 वाक्य 20 आनी 2 थावन हे नित्यवंतपण भवार्था मरिफात मनशाक लाभता हे नित्यवंतपण कशें लाभता भवार्था मरिफात त्याच अध्याय 3 कोणूच मनीस नित्यवंत नाही म्हणटा पूण थंयच वाक्य 10 नित्यवंत म्हणलो एकलोय ना पुणी जाणतो जावन देवाक सोदतलो जावन एकलो ना म्हणटा त्याच अध्यायांत पण त्याच अध्यायांत 20 आनी 2 आमी येता आसतना नित्यवंत हे नित्यवंतपण भवार्थ मरिफात मनशाक लागता हालेलुया भवार्थ वरवीं मनीस नित्यवंत जाता म्हणून थंयसर पीटीके म्हणल्यार स्पॉटलायट पॉइंट सांगते आसा जेजू क्रिस्ता थंय भवार्थ दवरल्या सगळ्यांक कसलोच भेद नासता देव ते फावो करता जेजू क्रिस्ता थंय भवार्थ दवरल्या हर एकल्यांक नित्यवंत म्हणजे वय नित्यवंत म्हणजे फैजल लाभता कित्याक कसलोच भेद नासतना जेजू क्रिस्तान ताका फाव केला प्रेज गॉड कितलो बरो देव कित्याक सगळाई पाताक आदारले आनी देवाचे महिमेवंत वांटेली जावचे भाग होगडयल्ले तसले तरी पूण देवाच्या कृपेच्या उदार देण्या वरवीं जेजू क्रिस्ता मरिफात मेळटा ते सोडवणे उद्देशी देवाचे नित्यवंतपण मनशाक लाभता प्रेज द लॉर्ड देवाचे नित्यवंतपण मनशाक लाभता कशे जेजू क्रिस्ता मरिफात जेजून कुसारून खळून म्हाका आनी तुका संपूर्ण सुटका दिली
पातका थावन शिरापांतले मनशाच्या नालिसांतले व सर्व पजडेपणांतले सैतानाच्या पासांतले हर एक लोक थावन आमकां ताणें सुटका दिली कित्याक म्हणल्यार सैतानाच्या सौर कार्यांतले आमकां सुटका दिली जेजू क्रिस्ताच्या रक्ता वरवीं आनी देवाच्या कृपे वरवीं आज आमी सोडवण जोडली आज आमी नित्यवनपण जोडले मुखार आमी वयता आसतना ताच्या रक्ताच्या वरवणे मरिफात ताचेर भावार्थ दवरल्यांच्या पातकाच्या फरेपणाची वेदी करणं देवान ताका सभे मुखार उबो केला आदल्या काळार मनशाक शिक्षा लायनासतना देवान ताची पातका सोसून व्हेली पूण ह्या काळार आपूण नित्यवंत म्हूण आनी क्रिस्ताक थंय विश्वास दवरल्यांक आपूण नित्यवंत करता म्हूण आता तो दाखयता प्रेज द लॉर्ड आता तो दाखयता क्रिस्ता थंय कोण कोण भावार्थ दवरता तांणी सर्व नित्यवंत जावंक पावलात भावा आवा भयणी तूं नित्यवंत जावन आसाय देवाच्या राजाची देवाच्या दायजाची देवान तुका विसरून काडिल्ली परसां तशें जावन कोणीय तुका नेगेटिव्ह थॉट्स कोणीय तुका फटी सांगता जाल्यार ती उतरां देवा थावन येनात सैताना थावन येतात कित्याक म्हणल्यार देवान आमकां नित्यवंत खंय जाल्या उपरांत आमचे विरोध फैसल सांगतलो कोण आमचे विरोध उलयतलो कोण जेजून आमकां सुटका दिल्या उपरांत जेजून आमकां नित्यवंत म्हणल्या उपरांत जेजून आमकां ओ तूं म्हजो पूत म्हणल्या उपरांत आनी आमकां देवाच्या उतरा विरोध आपोवन व्हरतलो कोण तोचो जावन आसा सैतान मोगाचें देवाचे उद्धार काडचे देवाचे उतरा विरोध उलयचे देवाचे उतरार मन उलोवचे हे सर्व कामां सैतानाची जावन आसा सैतानाचे दूत समाधान आसा त्या संवसारांत ते म्हाका पळोवन वचना कित्याक तांची कामां हरी एक दीस न्ही एक दीस ते प्रत्यक्ष जातले ते खंडी जावन सैतानाचे दूत म्हणून पूर्ण हांगाच समजून घेवचे की आज तूं नित्यवंत जालाय हांव नित्यवंत जाला जेजूच्या रक्ता वरवीं तशें जाल्ल्यान जेजू लागीं नित्यवंतान केल्ले मागणे हर एक मागणे जेजूच्या पांया तळा वयता तुमी केल्ले मागणे जेजूच्या पांया तळा वयता जर तर तुम्ही येदोळ पर्यंत जेजूक स्वीकार करूंक ना तर तूं आणखी नितीन नाय अनितीन आसाय बाप पवित्र आत्मो सरलो जेजू क्रिस्ताक भावार्थ दवरली हर एक लोक हर एक भुरगो तो नित्यवंत जावन आसा ताणें मागणे केल्ले हर एक मागणे देवाच्या पांया तळा वयता तो खंयच्या जाग्यार वयता खंयच्या जाग्यार वयता त्या जाग्यार आशिर्वाद त्या जाग्यार सुटका त्या जाग्यार भलायकी त्या जाग्यार बरेपण त्या जाग्यार संतोष त्या जाग्यार समाधान कित्याक म्हणल्यार जेजून ताका ताच्या रक्तान धुवन नितळ केल्लो नित्यवंत मनीस जावंक पावला हालेलुया कोणी मनीस सांगलाय तूं नित्यवंत म्हणून तुजी कूडच तुका सांगिना कित्याक तुज्या कुडीक तुज्या आत्म्याक तुज्या प्राण म्हणटा ताका कळीत आसा कितें म्हणल्यार तूं पातकांत आसाय म्हणून पूण उडास दवरून घेवचे जेजू स्वीकार केल्ली हर एक लोक हर एक मनशां देवा थंय नित्यवंतपण जोडतात तशें जावन तुका देवाचें उतर सांगता क्रिस्ता थंय आमी नवी रचना जावंक पावल्यात म्हणून प्रेज द लॉर्ड नवी रचना म्हणल्यार अर्थ कितें पोरणे कितें आसा तें गेले जावं पुरो पोरण्या तुवें पोरण्या सैबांत वा सैतानाच्या अधीन आसल्या वेळार या तुका देवाची वळख नासल्या वेळार सवार रितीची पातकां करूंक पुरो पूण जेजू क्रिस्ता थंय आयल्या वेळार हर एक पातकां तुजे दोन नितळ केलात हर एक पातकां एक चूर्ण एक लाल पताकी तुझ्या काळजांत उरचे ना कित्याक जेजूच्या रगात हर एक पातक दोन काडूंक सतत आसले बरे आनी परिशुद्ध पवित्र नितळ रगत जावन आसा प्रेज गॉड आमी कितली भागी जावन आसा हांव मुखार वयता आसतना मोगाच्या भावन भयणीनो मत्तेवस अध्याय 3 वाक्य 43 तो नित्यवंत आपल्या बापाच्या राज्यांत सूर्य बरी परजळतले तुमकां खान आसा जाल्यार आयका हालेलुया सूर्या बरी परजळतले तवळ हांगासर आमी आयकून तवळ आपल्या नित्यवंत आपल्या बापाच्या राज्यांत सूर्या बरी परजळतले वय मोगाच्या भावन भयणीनो आज आमी ह्या संवसारांत सूर्या बरी परजळून आसा कोणा मुखार सैताना मुखार आनी ताच्या लोकां मुखार ताच्या दुतां मुखार हर एक लोक आमकां भियेता कित्याक म्हणल्यार देवाची महिमा तुजे भितर आसा पळया तुमी कोणाक मुखार देवाचे भुरगीं गेल्ल्या वेळार पयस रावन ताणें सांगचें हालेलुया प्रेज द लॉर्ड आयलो पळय कित्याक सांगता तूं सांगता कित्याक तुजे भितर जेजू आसा तुजो उजवाड ताचो प्रकाश ताका नित्यवंता बरी ताका काळटा हो देवाचो भुरगो म्हणून तशें जाल्ल्यान सैतान कितें करता म्हणल्यार ताच्या मुखांत उलयता तुज्या लागीं तूं भियेनाका ते थॉट्स रिजेक्ट कर ते थॉट्स तूं आयकोंक वचनाका तो कितें सांगला जेजू हाका बुकशी आनी तूं ताच्या लागीं व्हड म्हूण सांगून तूं मुखार वयतलो प्रेज द लॉर्ड हांगासर सांगता तवळ अध्याय 13 मत्तेवस
13 वर्स 43 तवळ थंयसर सांगता तवळ नितीवंत आपल्या बापाच्या रासांत सूर्यबरी फळजळथले तुमका खान असा झाल्यार ऐका तुमका खान असा झाल्यार ऐका तवळ सूर्यबरी आम्ही हांगासर आमची कुडी थावन आम्ही बाहेर गेल्या वेळार आमचो फळजळ सूर्याकिंता चड आसतलो हांगा पळय बरी हांगासर तवळ नितीवंत आपल्या बापाच्या रासांत सूर्यबरी मोगाच्या पावन पळयली सैतानाच्या राजांत यमकोडाच्या नालिसेंत उज्ज्यांत फुलपाचे पडताले पूण जेजू क्रिस्ताचे असले आम सौरवांक आम्ही सूर्यबरी देवाच्या राजांत भरसळतले आम्ही सूर्यबरी देवाच्या राजांत महिमेवंत जातले देवाच्या राजांत आम्ही देवाच्या सारख्याची आणि स्वरूपाची जावन बदलतले ह्या संसारांत आम्ही आत्मिक रितीन त्याच स्वभायांत त्याच गाठेयांत त्याच फरजळांत आसाव तुझे नाव प्रकाश म्हणला कुठे ते प्रकाश येईना जेजू क्रिस्तात असल्यावर मात्र तो प्रकाश येता हालेलुया तुझे नाव उल्हास म्हणला कुठले तुका उल्हास म्हणला कुठले संतोष येईना तू जेजू क्रिस्तात असल्यावर मात्र तो उल्हास पावूंक शकताय तू संतोष म्हणल्या कुठले तुका संतोष येईना भितर पूण जेजू क्रिस्तात तू संतोषान स्वीकार केल्या वेळार तुझे जिवितान संतोष ऑटोमॅटिकली येतलो तो पेद्रू म्हणल्या कुठले पेद्रूचो स्वभाव येईना तुझ्या भितर तू जेजू क्रिस्ताक स्वीकार केल्या वेळार जेजू क्रिस्ताचो स्वभाव तुझ्या थंय येतालो हालेलुया तशें जाल्ल्यान तवळ नितीवंत आपल्या बापाच्या रासांत सूर्यबरी परजळतले हालेलुया साबार जण सेवक आसात सूर्यबरी परजळनात साबार मेकअप करून येतात ते मेकअप पळय तांकां तुम पळयत नाका हे सेवक हो काल करना सावन फुल्ल मेकअप सकाळी उठून म्हणून रात्री खंयचेय कामार असतात थोडे जण पाड कामांनी असतात मुस्करार एक मेकअप करून येतात एकलो तांच्या सांगात काम करतलो म्हाका सांगलेलो आम्ही तू कशे सोडवून तुका मेळ्ळी हांव अशें पियोन करनासलो मागीर कितें जालें एकला कडेन काम करतलो मागीर आनी सांगता आसतना मुखार सांगतना मुखार ताणें सबार विशय सांगले हे हांगासर सांगूंक जायना पूण हांवें सांगचें कितें म्हणल्यार सबार जाण तांची इल्लेशे परजाल दिसता जाल्यार राती पाडकामान आसल्यार गे सोरो पिवन आसल्यार गे ते मुखार येता आसतना समोर मेकअप करून बरी बरी क्रिमां घालून मुखार येतात आनी ते दाखयतात आमी सोबी दिसता म्हणून ते जायना तो परजळ दिसून येता हालेलुया तो परजळ सकट लोकांक कळून येता ताकाय कळीत आसा हांवें मेकअप केला म्हणून तो परजळ रावचो ना मोगाच्या भावन भयणीनो देवाचो परजळ मात्र रावतलो सूर्यबरी ते परजळतले आनी देवाच्या राजांत उजवाड दिसून येतलो हालेलुया तशें जाल्यार मोगाच्या भावन मुखार वता आसतना मत्तेवाचो अध्याय 13 त्याच अध्यायांत वाक्य 47 थावन वाचता थंयसर कशे नितीवंताक आनी अनितीवंताक सेपरेशन जातले वा डिविजन करतले या आखरीच्या दिसांनी कशे अनितीवंत आणि नीतिवंत थंयसर कळून येतले म्हणजे विशयांत पत्त्यान सर्गींचे रास एक जाळा बरी ते दर्यांत उडयतास सर्व जिन्साची मासली तांतू सांपडली सर्गींचे राज म्हळ्यार कितें म्हळ्यार एक जाळा भरी देवाची उतर म्हळ्यार एक जाळा भरी ताणें जाळ आमी उडयला परसाक जेजून संवसार उडोवन गेला ते जाळ म्हणजे उडोवन गेला तांतो हर एकलो जात कुळी भास जनांग खंयची भेदभाव नासतना हर एक भाशेचो लोक त्या जाळा भितर आसात आता हर एक लोक किती आसात संसारी मनशा दर्यो मनशा ह्या संसारी म्हणत जाळा भितर आसात मागीर कितें करता म्हळ्यार जाळ भरल्या उपरांत ते ओडतात आनी वेळेर बसून मासली विसतात बरी मासली बाटयेनी भरतात नाखारी भायर उडयतले वय मोगाचे अनुभव बनेनो संसाराच्या अंत खालार देवदूत ते जाळ ओडल्या वेळार वा आमचे मरण जाल्या वेळार जेजू क्रिस्तात आसले ते बाटयेनी देवाच्या रासांत देवाच्या महिमेवंत काळा महिमेवंत जाग्यार वेताले पूण कोण सकड नाखारी म्हणल्यार पाड मासली हांवें सबार पडचे दर्या कुशीन गेला पाड मासली गरज नासली मासली सर्व खांटे असली मासली आनी ती यूज नासली मासली कितें करता म्हणल्यार ती खांड उडोवन सोडतात अर्थ कितें म्हणल्यार ती खांड यमकोडाच्या उज्यांत उडयताले तशें जाल्या उपरांत तेच परी करतले संसाराच्या अंत काळार मोगाच्या भावन भयणीनो कितें म्हणते आसा संसाराच्या अंत काळार तेच परी करतले देवदूत येतले आनी खोट्यांक बऱ्या मनशा थावन वेगळे करून उज्ज्याच्या आख्यांत उडयतले खोट्यांक म्हणल्यार सैतानाच्या अधीन असल्याक जेजू तिरस्कार केल्ल्याक जेजूचे वाटेर चलनातल्याक हर एक लोक खोटो जावन आसा त्या खोट्यांक कितें करता म्हणल्यार उज्ज्याच्या आख्यांत उज्जाचो आखटो म्हणल्यार
उज्याचो सरोवर, उज्याची न्हंय, उज्याचो दर्यो, त्या दर्यांत तांकां उडयताले. पूण बऱ्यांक थंयसर कितें जालें, बऱ्यांक वेगळे थावन वेगळे खर्ण सर्गीच्या रजाक व्हरतले. आनी खोट्यांक थंय जावन आमी नितीवंत जावन आसां गे. आज जेजू थंय आयला गे. आमी जेजूच्या वाटेर चलते आसां गे. तुम्ही भागी मोगाच्या भावन भयणीनो. जेजूचे उतर आयकतले हर एक लोक तुमकां सांगूंक कशी व्हरता. पवित्र पुस्तक कितें सांगता ते खरं, ते समजा सारकें आसा. म्हजे माय भशेन आसा. कोंकणी भास म्हाका समजता, म्हाका कन्नडा समजता, म्हाका हिंदी समजता, म्हाका इंग्लीश समजता. समजता जाल्यार खंयची भास तुका समजता, करेक्ट तुका अर्थ जाता. त्या भाशेन पवित्र पुस्तक वाच आनी समजून काण घे. सांग देवाच्या आत्म्या कडेन आपय. धिमेर पड सोम्या, हे कितें वाचता म्हज्या उजवाडाक येवन दी, म्हाका परखड जावं दी. आनी हांवें लोकांक सांगूंक इतलेंच न्हय, म्हजी जिवीत परिवर्तन जायची. हांवें देवा थंय काम करचें, हांवें फळ दिवचें. हांवें उज्याच्या आगटान वचूंक हांव तयार ना सोम्या. तुज्या राजांत हांवें परसळेचें, सूर्य बरी परसळेचें सोम्या. म्हाका नित्यवंत खर म्हणून तुवें मागल्या वेळार हे मागणें ऑटोमॅटीक येता. मोगोच्या भावन भयणीनो, तूं देवाच्या पांयां तळा कितलो तूं येते तितलो तुका देव उन्नत रितीन चलयता. तितलो तुका वर्तो करतलो, तितलो तुका पवित्र करतलो, तितलो तुका समाधानी करतलो, तितलो तुज्या आस्तींचे भांडार भरून ओमतले. तुवें हाती घेतले काम पोंता पावतले आनी लोक तुका मानान आनी घानान लेखतलो. प्रेज द लॉर्ड. कितले बरी उतर देवाची. मुखार आमी वयता आसतना हांगासर कितें जाता म्हणल्यार थंय जातलो विलाप आनी धांत किर्लोनी. यमकोणांत विलाप आनी धांत किर्लोनी. कोणा विरोध कमी करता कळीत आसा तुमकां. पहिले जावन विलाप आनी धांत किर्लोनी. देवा विरोध तुमी करनात, आमचे विरोध घे करनात. कोण सकट यमकोणाक वयतात तांचे थंय तांचे बसत, तांणी केल्ल्या त्या कर्तव्या बसत, तांणीच चुकोवन पडल्या बसत. म्हाका कशें जावं ना, म्हजें समजणें कित्याक येवना म्हणून कर. मागीर तांकां चलयल्या त्या सेवकांक की पळयतात ते कोण सकट तेगी यमकोणांत आसतले, खोटी शिकोवण सकट यमकोणांत आसतले. तांचेर ते धान किर्लतले आनी तांकां ते थंयसर मान घेतले, बुडोवन घेतले. थंयसर चुकोवन घेवंक जायना. तांचे थावन त्या आत्म्याचे त्या कठोर जाग्यार थावन भायर येवंक जायना. एक दीस एकलो सेवक आमगेर येयलो. म्हजोच कुटुंब आसो. अश्टीन तूं अशें कित्याक करताय, तुमी अशें केल्याक, अशें करचें कशें म्हणल्यार बोडलें. हांवें ताका सांगलें तुमी म्हाका आमकां सत शिकयनात बाबा म्हणून. धाकटो म्हजो तो. तेजे जाल्यार ताणें ताका राग येयलो. कळ्ळें देव कठोर गी. देव आमकां सगळ्यांक यमकोणान घालता गी. तशें जावंक साध्य ना. देव तो युनिवर्सल, सकट जात कुळी भास वा खंयच्या हर एक लोकांक तो कितें करता सरकार आपूण व्हरचो देव आसा. हांवें सांगलें तशें जायना मा. तशें जावचें जाल्यार कशें. देव सगळ्यांकी मोग करता, सगळ्यांचो तो काले करता, सगळ्यांकी तो आशेता. सगळ्यांक नाश जावंक नजो म्हण ताची खुशी. मरण ताका पसंद ना. मरण ताका नाकाच. ताणें मरण रसूंकूच ना. मरण आयलें सैताना थावन, देवा थावन न्हय. पूण त्या मरणांतल्यान जिविताक देवान आमकां हाडलां. तें उतर आमी देव कसो म्हणल्या वेळार ताका राग येता आसा. आनी तो म्हज्या मुखार रागान खडखडूंक सुरू केलो त्या सेवकान. हांवें सांगलें आमी दोगांय विशीं झगडून कांय प्रयोजन ना. आमी दोगां वाद करून कांय प्रयोजन ना. जाल्यार गे तुवें सांगचें रायट म्हूण सांगूंक तुज्या लागीं प्रूफ ना. कित्याक म्हळ्यार देवाचें उतर म्हजे लागीं आसलें. देवाच्या उतरा मुखार हांव उलयता आसतना त्या सेवकाक मागीर सांगलेलो हांव खाली तुका भेट दिवंक आयलो. नो प्रॉब्लम, तूं हांव गे तुका मुखार उलोवंक आसा. तेजे विशयान म्हाका कांय डिस्कशन करूंक ना. पूण हांवें ताका फायनल सांगलें तुजो आत्मा बचाव करून घे. तुजो आत्मा बचाव करून घे. तूं कोणीय जावंक पुरो, खंयचोय तूं व्हडलो सेवक जावंक पुरो, तूं कितलो व्हडले संस्थे चलोवन आसूंक पुरो. पूण देवाच्या उतरा प्रकार तूं चलना जाल्यार, तुज्या लोकांक तूं चलना जाल्यार धाट्टू तूं कितें जातलें म्हणल्यार तूंच यमकोणाच्या उज्याक वयतलें, तूंय नासतली आनी त्या लोकांकी नाश करतले म्हणल्या वेळार ताका भिरांत उठले आनी ताच्या मुखा मुळांत एक रितीचे खौजणी दिसले. मागीर हांव ताच्या उपरांत उलोवंक वचना. म्हज्या घरा सैरो जावन आयलो. म्हाका ताका स्वागत केलो. आमी बरें एक जेवण टिफीन केलें आनी मागीर ताच्या उपरांत भायर सरून गेलो. हांवें सांगचें कितें म्हणल्यार अवकाश देवान ह्या हर एक लोकांक ह्या संवसारांत दिला. तुका पवित्र पुस्तक वाच आनी नियाळ कर आनी नंतर तुजो आत्मा बचाव करून कोणाचें साधना. हांवें सांगलो संदेश समा आयकून घे आनी त्या प्रकार जिये भावा. नंतर कितें जाता म्हणल्यार तुजो आत्मो तुजो नाश करून घेते. तुज्या जिवितांत तुका वायट येतलें. तुज्या जिवितांत कितें जातलें म्हणल्यार तुजो वायटाक पडटलें. तशें जाल्यार मुखेल वाक्य हांव वाचता. थंयसर मोणयो बूक अध्याय 10 मोणयो अध्याय 10 वाक्य 16 आमी वाचून घेवया. अध्याय 10 वाक्य 16. प्रामाणीक मनशाची मजुरी जिविताक पावयता. प्रामाणीक मनशाची मजुरी खंय पावयता? जिविताक पावयता.
नसत्याचो सांबाळ म्हणल्यार पाथाक मरण यमखोंड म्हणून नसत्याचो सांबाळ किती मरण यमखोंड आणि पाताळ पूर्ण प्रामाणिक मनशाची मजुरी जिविताक पावयता तुका जेजू क्रिस्तांतय तूं प्रामाणिक जावंक पावते जेजू क्रिस्तांतय तूं नितीवंत जावंक पावते जेजू क्रिस्तांतय तूं देवाक स्वीकार केल्या वेळार जेजूचे वाटेर चल्ल्या वेळार तूं प्रामाणिक जावंक पावते प्रामाणिक मनीस जिविताच्या वाटेक व्हरता तुका हांव सांगू कशी वरची इतलेच प्रामाणिक मनशाचो देवाच्या भुरग्यांचो देवाच्या थंय आसल्यांचो तुम्ही सांगत राहा तांच्या भायर आसलो सांगत करनाका देवाचे उतर सांगता ओ संसारी मनशा सांगता तुम्ही खांद दिनाकात जिविताचो खांद संसारी मनशा सांगता दिनाकात कन्नडान सांगता इज्जोड जायनाकात तुम्ही तांच्या सांगता मेळा नाकात कित्याक ती नासाच्या वाटेर आसात म्हणल्यार तांचो मोग खरी नाका म्हणून हांव सांगिना तांणी करची खामा तुम्ही खांटाळूंक जाय तांणी करची ती व्यर्थ पातकाची खामा खांटोळून पयसे या नातर कितें करता म्हणल्यार तांणी नासतात तुमकांय नासाच्या वाटेर व्हरतात एक दीस एक भाव देवाच्या वाटेर आयलो देवाच्या वाटेर आयल्या वेळार कितें जाता म्हणल्यार ताच्या फ्रेंड्साक सांगता गेलो फ्रेंड्स सांगता फ्रेंड्साक सांगला पडले हांव जेजूच्या वाटेर आसा बरें सेवा तूं नो प्रॉब्लम म्हणले फ्रेंड्स नो प्रॉब्लम बरें जाता बरें तूं कर देवाक तुमी आराधन करीची एक दीस सांगल्या वेळार नो प्रॉब्लम 2 पडचे 3 पडचे एक दीस सांगलेली यो आमच्या सांगताला आनी पार्टीक आमी वचया खंय बाराक वचया बाराक तो सांगलो हांव येना नाका रे तूं खाली बस तितलेच आमी खाण घेता तूं बस म्हणून ताका फ्रेंड्सने ना करूंक जावना त्याच्या मुखार ताणें वस्तू सांगले जाल्यार की जावना मागीर तो गेलोच गेलो त्या बारान कितें केलें बसले सबार पडचे तांच्या भितर कितें जालें म्हणल्यार आमाल पिवण भितर गेल्ल्या वेळार फ्रेंड्सांनी उलोवंक सुरू केले नाका जाल्यार उलोवंक सुरू केले तूं दादलो न्ही रे तुका काले रे तुका कांय कळना तुका शीर नाही तुका ते नाही हे ना म्हणून सुरू केले त्या वेळार त्या जाग्यार ताका राग खडखडून आयलो धीर म्हाका एक बटले म्हणून घेवन तोगी पिवंक सुरू केले मोगाच्या भावन भयणीनो ताका सांगचे देवा थी नातल्या मनशेवट तुमी वचनाकात गेल्यार कितें जाता म्हणल्यार पातकान तुमी सांपडटात प्रामाणिक मनशाचो सांगत केल्या वेळार तुमकां कितें जातालें म्हणल्यार थंयसर जिवीत मेळटालें ताका जावन मोगाच्या भावन भयणीनो आमी केदळा हे सांगचे एकच उतर देवाच्या भुरग्याचो सांगात खरा देवाच्या भुरग्या सांगात आसा संवसारी मनशा सांगता काम करून पुरो तांचो सांगात धर नाकात तांच्या वायटाक तुमी पाठ करा मुखार वयता आसतना कीर्तन 112 कीर्तन 100 112 थंयसर वाक्य कीर्तन अध्याय 112 वाक्य 4 थान हांव वाचता प्रामाणिक मनशाक काळोखांत उजवाड कसो परसळता प्रामाणिक मनशाक काळोखांत उजवाड कसो तो परसळता प्रामाणिक मनीस काळोखान कितें जाता म्हणल्यार उजवाडा बरी परसळता कित्याक म्हणल्यार प्रामाणिक मनीस उजवाडा बरी परसळतलो आनी थंयसर प्रामाणिक मनशाक उजवाड दिसून येतलो उजवाड कळोन येतलो उजवाड प्रत्यक्ष जातलो तो खंयच्याय काळोखांत आसूं न्ही तो उजवाडान की परसळतलो कित्याक तो उदार दयाळ आनी प्रामाणिक तो कितें जावन आसा उदार जावन आसा दयाळ जावन आसा आनी प्रामाणिक जावन आसा उदारपणान तो उसने दिता तो मनीस सुखी प्रामाणिकपणान तो आपलो व्यवहार करता तो केदींच धांडाळसो ना नीतिवंत मनशाचो उजवाड सासनाक उरतलो नीतिवंत मनशाचो उजवाड सासनाक उरतलो ते सोडल्यार दुसऱ्यांक सोने काळोखांत आसलो उजवाड काळोखांत तो पुढो नासतलो नीतिवंताचो उजवाड सासनाक तो भरसळतलो सर्गींच्या राज्यांत सूर्य बरी ह्या संवसारांत सूर्य बरी तो भरसळून येतलो आनी उजवाड ताचे जिवीत जातले उजवाड म्हणल्यार तितलेच उजवाड म्हणल्यार जेजू क्रिस्त उजवाड म्हणल्यार आमचो माकलो सडवणदार मेसिया जेजू क्रिस्त जावन आसा हालेलुया ताचे उपरांत म्हणयो बूक वाक्य अध्याय 21 वाक्य 3 सांगते आसा म्हणयो प्रोवर्ब्स 21 वाक्य अध्याय 3 प्रामाणिक आणि नीतीप्रमाणे आसा ते खर्चे सर्वेस्पराक बलिदाना प्रा चड मागता प्रामाणिक आणि नीतिवंत किती करते आसा प्रामाणिक आणि नीतीप्रमाणे आसा ते करचे किती जावन आसा की बलिदाना प्रा चड मान माथा आयच्या दिसांनी सबार जाण काणिके दितात सबार जाण किती करतात आयच्या दिसा काले बलिदान काले दितात मीस दितात पण प्रामाणिकपणान दितात की तुम्ही कोणा चोर हाडले दितात की फटयले दितात की दान धर्म करताना कसे तुम्ही करतात एटीजी टॅक्स म्हणून त्यांचे थांब लुटले दितात की कसे करतात तुम्ही भगाच्या भावन भयणीनो ते देवाक मानवाना तुम्ही प्रामाणिकपणान केले
तू कितलेही जोड, तू कितलोय करोडपती जावनस, पूर्ण तुम्ही नितीन आणि प्रामाणिकपणान केल्ले, तुम्ही केल्ले काम बलिदानापरास काले बलिदानापरास चड मानवाता, बलिदानापरास चड होम बलियो नका, अन्न बलियो नका आणि खंचे नका. किती गजे नितीन आणि प्रामाणिक म्हणून ते कोण जीवंक शकता म्हणल्यार जेजू क्रिस्तात हे असले मात्र, देवाचे उतरा प्रकार जे येतले मात्र, आणि कोणात हे असले की कोणा की देवाचे उतार मिळवूंक ना, कोणा की हे उतार कोणाच्या जिवितान ते मिळवूंक ना, कोणा की हे उतार मेळना पडे ताच्या जिवितान किती प्रामाणिकपण ना, ती नीतिवंत जाऊन ना. कित्याक म्हणल्यार हे उतार मात्र आमकां क्लीन करता, आमकां प्रामाणिक करता. ते जाल्ल्यान मोगाच्या भावन भयणीनो, म्हणून बुकांत अध्याय 20 आणि 4 Proverbs 24 वर्स 15 आणि 16 सांगता किती म्हणून 15-16 आम्ही वाचया. थंयसर म्हज्या पुता तुझे काळीज शेणे आसल्यार 24, 15 आणि नष्ट्या प्रामाणिक मनशाच्या घराकडे दोब धरून बसनाका. सैतानाक सांगते असं, नष्ट्या वा आणि कोणी जाऊन दी प्रामाणिक मनशाच्या घराकडे दोब धरून बसनाका, त्याच्या घरांतले लुटी नका म्हणते असं. कोणाक म्हणल्यार नष्ट्या मनशाक सांगते असं, प्रामाणिक मनशाच्या घराकडे दोब धरून बसनाका. समोर प्रामाणिक मनशाक कशे लुटून घालचे, देवाच्या भुरग्यांक कशे आम्ही नाश करचे, देवाच्या भुरग्यांचे काम कशे आम्ही नाश करचे म्हणून सांगते असताना त्याका सांगते असा देवस, नष्ट्या प्रामाणिक मनशाच्या घरात धब करून बसा नका, प्रामाणिक मनशाचो पाय ओढूंक वसा नका, वा प्रामाणिक मनशाच्या घरा लुटूंक वसा नका. कित्याक म्हणल्यार थंयसर सांगता, कित्याक प्रामाणिक मनीस 7 पटी पडल्यार उठताले. हालेलुया. 7 पटी पडल्यार कितले पडचे, 7 पडचे ते पडल्यार जेजू ख्रिस्त तांकां उठयतालो. पूण नष्ट मनीस नापयस जातलो म्हणटा थंयसर. विघ्नाच्या वेळार नष्ट मनीस नाश जातलो. हालेलुया. कित्याक म्हणल्यार प्रामाणिक मनीस 7 पडचे पडल्यार तो आनी परतून उठून येतलो, जेजू ताका उखलयतलो. पूण नश्ट मनीस नाश जातलो, पूण जेजू ताका पडोवन सोडचो ना. हांवें तुमकां सांगचें कितें म्हणल्यार प्रामाणिक मनीस पडल्यार परत्यान तो आणखी अनेक नवे फळान वयर येतलो, नवे शक्तीन वयर येतलो, नव्या उच्चाच्या बळान वयर येतलो. पूण नश्ट मनीस पडल्यार ताका थरोच ना, ताका वाटच ना, वाळ वयतलो तो. कित्याक देवाचे विरोध रावल्या मनशाक कितें जातले मजुरी, तीच नाश, तीच ताची मजुरी जावन येतली. तशें जाल्ल्यान प्रामाणीक मनशाच्या घरा दोब दवरून बसा नाका, ताचे घर लुटूंक वसा नाका. नश्ट्या मनशा तशें जावन देवाचे नीज सेवा करतल्यांक पांय ओडूंक वसा नाकात, देवाची नीज सेवा करतल्यांक उलोवंक वसा नाकात. कित्याक तांकां राखचो, तांकां सांबाळचो खंयचोय पयसो न्ही, खंयचोय मनीस न्ही, सर्गीचो सडवण जातलो तो बाप जावन आसा. तसो जेजू क्रिस्त तांकां सांगत आसा. तो तांच्या सांगत आसतना आमी कोणाक भियेत, आमच्या पक्षांत स्वामी जेजू क्रिस्त आसतना आमी कोणाक भियोंक शकचे, आमी कोणाक भियेना. कित्याक म्हळ्यार स्वामी जेजू क्रिस्त आमकां सर्व जावन आसा. म्हणे बुकांत वाक्य अध्याय 2, म्हणे बुक अध्याय 2 वाक्य 20 वाचते आसा. वाक्य 20, देखून बऱ्या मनशाचे वाटेन चल, प्रामाणिक मनशाचो मार्ग धर म्हणटा. काय म्हणतेस, देखून बऱ्या मनशाचे वाटेन चल. मगाच्या भावाने बहिणीनो, तुका बरे सुख समाधान संतोष जायला बऱ्या वाटेच्या मनशावर चलाजी तुम्ही. त्याचा सांगते किती म्हणला, प्रामाणिक मनशाचो मार्ग धर. कित्याक प्रामाणिक मनशा देशांत वस्ती करतली, निर्दोषी मनशा तांतू रावतली. प्रामाणिक मनशा मात्र देशांत सर्गीच्या रासांत ते वस्ती करतली, निर्दोषी मनशा मात्र रावतली. आणि तिवंत आणि पातका करतली, नष्टी ते राविनात. पडे जाल्यार हांव काले पयलीं मरणा गेलो, ती मनीस मरण पावली तेका पूर्ण आयलो पडेच उडासना तांचीच भुरगीं पिवंक सुरू केला. गोटा खाय साम्मा सांजेर पळयचे 4 पायन वयता. मेला तांचीच कुटुंबाची, ताचीच मोगाची, तांचीच हांजे तांकां सांजेर तांकां सोरो जावन गेला. सामाप येतात गोटा बारी एक संतोष, ताचे कडेन उडास घाला तांकां. पूण प्रामाणीक मनीस मेल्यार ससनाक ह्या संवसाराचो उडास वयचो ना. हालेलुया. प्रामाणिक मनीस तो जी येतलो ससनाच्या, तेच नश्ट मनशाची मजुरी तुमच्या दोळ्या मुखार दिसून येता. कित्याक तुमची भुरगीं बाळा कितें करतले म्हणून तुम्ही आज बसून आलोचन केल्यार कितें येता म्हणल्यार तुम्ही तांकां मोगान पसला जावंक पुरो, मोगान तांकां वागोवंक पुरो. तुमची कुटुंबां तुम्ही मेला दिसत सोरो पिवन दाबाजो करता जाल्यार चिंतून
पडया मोगाच्या भावन भयणीनो सोरो दिना जाल्यार चेप्पे म्हणता जाल्यार पण तुम्ही जागृत करा मोगाच्यानो त्या मनशाकडे तुम्ही कशी जियेतल्यार त्या मनशाचे सांगत किती म्हण तुमका आता उडासा म्हणी येऊन दिलेशे आता म्हणी कळून येऊन दे कित्याक म्हणल्यार ते मनीस ससनाचे नास म्हणतात ससनाचे नास पूर्ण प्रामाणिक मनुष्य असो ससनाच्या ससना तो उगडास उरतलो जेजू ख्रिस्ताचो उगडास गेलाय 2000 वर्षां झाली आज की तसो जावन आसा त्याची शिष्याचो उगडास केलाय आज की तसं जावन आसात ते सेवा करतले त्यांच्या भुरग्यांचो उगडास केलाय आज की तसं जावन आसात थोड्याने त्यांच्या सेवकाचे नाव कोणून आराधना करतात नो तेच गरज ना सांता सांतणी सोडा देवाच्या राजा त्यांच्या उगडास तुम्ही सांता सांतणी बरीच आहे जिवंत सांता संतनी सया देवाच्या राजाची सांता संतनी सया आणि देवा महिमा देऊन सरकार राजा वसा अंग काहीच नका मग अचानक कित्या मुलार हे संसारान नाश जातले नश्वर जातले आणि एक दिवस संसार ना जातलो पण तुम्ही नितीवन जाऊन पावल्यात क्रिस्ता थई तसे जाल्ल्यान हांव अकरेचे वर्ड हा वाचून कुशी वरता कीर्तन लुकाचो अध्याय 12 वाक्य 37 लुकाचो अध्याय 12 वाक्य 37 किती म्हणता म्हणून हा इल्लेशे वाचून पळयता आपलो धनी पाटी येत असताना जागे राहून तयार असतात ते खरेंच ते साखर खरेंच फाकी आपलो धनी पाटी केदळ येता म्हणून राखून असतात ते साखर म्हणल्यार हाव आणि तू सकड देवाच्या राजाचे साखर जाऊन असावं आम्ही सौम्याचे दुसरे येण्याक राखून असावं आमचे मरण येऊन दे त्याकडे कोण सकड तयार असा सौम्या ह्या सगळी काम तयार असा मग काय बोलून म्हणताले सकड भागी आणि दुसरे येण्याक जेजू ख्रिस्त सडनली येतलो त्यावेळेला कोण सकट तयार असतात ते सकट किती जातले म्हणल्यार आपलो दोन्ही पाठी येत असताना साखर राहून तयार असतात ते साखर भागीच सही खरेच सांग तुमका सांगता धनीस आपले खामरबान बांधतलो आणि तांका जेवणाक बसून मध्ये बोवून त्यांची सेवा करतलो जेजूस आमची सेवा करतलो की बसून कोण कशी आलपुथा तुम्ही माझ्या बसून कितले कष्ट काढला कितले तुम्ही वावरले माका पळवना जाल्यार की म्हणजे उतराची वर्ष दवरून भवार्थ दवरून त्या वाटेर चल्ल्यार तुम्ही कितली भागी जावन आसा म्हणून देवूच आमच्या सांगता भोवतलो जेजूच आमच्या सांगता भोवतलो आपलो दोन्ही मध्यानाचेर वा फांत्यार येता आणा जागे आसा ते साखर भागीच सई उगडास दवरा चोर आमकास वेळार येता म्हूण गरचो धनी जाण आसलो जाल्यार तो खंडीत जागो रावतो आणि आपले घर मोडूंक वा फोडूंक तो सोडचो ना देखून तुम्ही आयथे रावा कित्याक चिंतिनातले घडये मनशा पुत येतलो चिंतिनातले घडये मनशा पुत येतलो तशें जाल्ल्यान मोगाच्या भावन भयणीनो चोर अमकेच वेळार सोरूंक येता म्हणल्यार चोर अमकेच वेळार सोरूंक येता म्हणल्यार तुम्ही घर राखून रावनातले की सांबाळ दवरतली खंयची एक वस्तू सोडनात पूर्ण चोर खंयच्या घडी येता आमकां कळीत ना तशेंच जेजू ख्रिस्त खंयच्या घडी येतलो खंयच्या वेळार येतलो खंयच्या दिसा येतलो आमी नेनावू त्या दिसा आमी तयार आसूंक जाय सकड नितीवंत जेजू ख्रिस्ता थंय आसली सकट तयार आसात जेजू ख्रिस्ता थंय नातलेली तयार नात मोगाच्या भावन भयणीनो हो व्हिडिओ हो संदेश आयकोनच्या तुमकां हांव एकच उतार सांगूशी व्हरता तुमच्या पांयतळा म्हाका येवंक जावना जायना कितें या तुमी खंयच्या संवसाराच्या मुल्यार आसूंक पुरो म्हाका येवंक जायना पूण म्हजो संदेश तुमच्या पांयतळ्यात आसा जेजू घट्ट धरा तुम्ही बादशाह जायचे तुमकां थंय सर्गीच्या राजा हांवें पळयचे तुमच्या सांगाता हांवें उलयचे तुम्ही सांगिचे म्हाका येवन ब्रदर तुमचो मेसेज हांवें आयकल्ले कितलो बरो आज देवा ते येवंक तुमी कारण हय मग न्हू अशें सांगता आसतना म्हाकाय व्हरतो संतोष दे तुमच्या सांगाता हांव त्या दिसा डान्स करतलो तुमच्या सांगाता हांव उडी मारतलो आनी संतोषान गायतलो जेजू खोकळाप संतोषान पवित्र पवित्र म्हणच्या सर्वेस्पराक जावन दी महिमा सदांकाल आतां आनी ससनाक अकरेचे एक वाक्य हांव वाचून लास्ट उतार एक वाचून कीर्तन 37 वाक्य 6 and 7 तुझे नीतिवंतपण उजवाडा परी परसळशे करतलो तुझे नीतिवंतपण किती करतलो उजवाडा परी परसळशे करतलो आणि तुझो न्याय दनपराच्या प्रकाशाबरी एक तुम्ही काल म्हण स्टेटमेंट दिलार दनपराच्या प्रकाशाबरी ते उजवाडा बरी आसतले सरस्वरा मुखार शांत राव आणि ताचेर भरवसो दवर कोण एकलो आपल्या वाटेन सुख समते जोडता म्हणून आपल्या वाईट योजनेन तो मनीस सफळ जाता म्हणून तू उंच सांभाळ जाय नाका कित्याक खोटो मनीस नाश जातलो पूण सर्वेस्पराचेर भरवसो दवरता ते देशाचे वारिस्तार जातले वाक्य नो ते मसले आमी तुम्ही सकड देवाचे नीतिवन मनीस जाल्यात
देवा ते आसात कोणीतरी तुमका सांगल्यार तुम्ही देवाचे नाही, देवा ते नात, तुम्ही आणखी फात खात आसात, तुम्ही खोट्या योजनेत असाल म्हळ्यार पाते नाकात तुम्ही नितीवन जाल्यात कित्याक जेजू क्रिस्तात थंय आयिल्ल्यानी फट्यान परत्यान हाड्डे पडून हांव पातके म्हणचे गरज ना, तुम्ही पातकांत सुटलात, तुम्ही काले जावन आसात, तुम्ही नितीवनपण जावन घेतला आणि हांव पत्के म्हणून असले सांतनी सांतनीची नांव सांगितली म्हणून ना, कोणी मजत मागितली म्हणून ना, कित्याक म्हणल्यार तुम्ही जेजू कडेन मध्यस्थ जाल्ल्या क्रिस्ता कडेन तुम्ही एकल्या कडेन मागल्यार पुरो तो तुमकां सोडवून दिवंक शकता। आणि ह्यो उतरां अखेरेच्या दिसांनी जावन आसा मोगचनो जाळ उडोवन जाला, जाळाक मसली पडची आसा, ते मसले तुम्ही जायचे बरी मसले बाट्यांनी भरची मसले हो म्हणल्यार सर्गींच्या राजा घेवची मसले उज्यांत उडोवची नाखारी तुम्ही जावंक नजो। नितीवन जाल्यार तुमकां देवाचे आशीर्वाद सदांच आसूं दी, हे उतरां तुमकां बळ दिवं दी, गाठाय दिवं दी, आशीर्वादान भरून दी, हे सर्व मागणे जेजू क्रिस्तान आमी करता। आता आमी दोळे धांपून मागणे करया। मोगळा जेजू तुका हांव आर्गां दिता बापा, नितीवन म्हणले विशयात उलयले सोम्या, तुका स्वीकार केले हर एकले नितीवन जावन आसात, पोरण्या सोल्यांत हर एकलो देवातान पयस गेलेलो, देवाक सोदतलो जाणतो जावन जेजू क्रिस्तान नातलो हर एकलो पातके म्हणून तुवें सांगलाय, पूर्ण आज आमी नितीन तसा सोम्या कित्याक तुका आमी स्वीकार केला, तुज्या वाटेर चल्ल्या, तुजे ते जियेता, तुजे ते आसा आणि तुजो आमी मोग केला सोम्या। तशें जाल्यार बापा आमकां चड आनी चड तुज्या उतराची गाठाय दी, जाणवाय दी, थी भरोसो दी, धैर्य दी, आमी सर्वांक उजवाड दिवचो एक उजवाड जावन आमकां तूं बदल, आमचो उडवा उजवाड सर्व मुखार फळ चडून दी, हर एक लोकांक आमी चडवणीचे वाठाडोवचे हातेर जावन आमकां हर एक उपयोग कर, कितें दुबळी खाय आमकां कश्ट आसला जेजू तुजें नांव ते ब्रेक करता, तांकां आशीर्वादान भर, तुज्या उन्नत रितीन चलय, भलायकी दी, समाधान दी, तांच्या घरांत खंय खंय वयता त्या जाग्यार जैत दी आणि भुरग्यांक बरी जाणवाय दी आणि ते शिकच्या भुरग्यांक बरी जाणवाय दिवन उन्नतीन चलय, हे मागणे करता तुज्या बळोवन पुता नजरे जेजू क्रिस्ताच्या नावे आमेन। ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆದೇ ಆಗುವುದು ದೇವಾ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿಸಿದ ನನಗೆ, ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆದೇ ಆಗುವುದು ದೇವಾ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿಸಿದ ನನಗೆ, ಕಣ್ಣು ಕಾಣಲಿಲ್ಲ ಕಿವಿ ಕೇಳಲಿಲ್ಲ ಮನಸ್ಸು ಊಹಿಸಲಿಲ್ಲ ನೀ ನನಗಾಗಿಟ್ಟಿದನು, ಓ ಕಣ್ಣು ಕಾಣಲಿಲ್ಲ ಕಿವಿ ಕೇಳಲಿಲ್ಲ ಮನಸ್ಸು ಊಹಿಸಲಿಲ್ಲ ನೀ ನನಗಾಗಿಟ್ಟಿದನು, ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆದೇ ಆಗುವುದು ದೇವಾ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿಸಿದ ನನಗೆ।